सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लेट्स टॉक विथ प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण अत्यंत तन्मयतेने आपले आतापर्यंतचे व्हिडिओ जे बनवलेले आहेत ते बघितलेले आहेत. बऱ्याच जणांना ते खूप आवडले, त्यांनी कॉमेंटही केलेले आहेत, काहींनी मला फोनही केलेले आहेत. मी त्यांच्याशी अत्यंत उत्तम पद्धतीने बोललेलो आहे, संपर्कात आहेत. खूप खूप धन्यवाद. अजूनही कॉमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वांना आवर्जून सांगा सबस्क्राईब करणं खूप महत्वाचं आहे. आज आपण चारित्र्य या विषयावर बोलणार आहोत. व्यक्तिमत्वाचं चारित्र्य हे अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि समाजामध्ये चारित्र्यवान माणसाला रिस्पेक्ट मिळतो, आदर मान सन्मान मिळतो. ज्यांचं चारित्र्य चांगलं नसतं त्यांना समाजामध्ये कुप्रसिद्ध म्हणून किंवा म्हणून पाहिलं जातं, त्यांच्याकडे निगेटिव्हली पाहिलं जातं. त्यामुळे आपल्या चारित्र्यामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खोटं बोलू नये. म्हणजे जन्माला आल्यापासून तर अंतापर्यंत तो समाजामध्ये कशा पद्धतीने बिहेवियर करतो, वर्तणूक करतो. समजा तो बोलताना काही गोष्टी खोटं बोलून समजा काही उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीचं चारित्र्य बरोबर नाही असं समजलं जातं. मग चारित्र्य चांगलं करण्यासाठी प्रामाणिकपणा अत्यंत महत्वाचा आहे, ऑनेस्टी अत्यंत महत्वाची आहे आणि खोटं बोलू नये हा पाठ महत्वाचा लक्षात ठेवला पाहिजे. चोरी करू नये. म्हणजे उत्पन्न जे आहे, साधनं जे आहेत, जे काही आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये ज्या काही वस्तू उपलब्ध आहेत किंवा जे काही मिळालेलं आहे त्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणाने आपल्या स्वतःच्या मेहनतीतून जर कमावलेल्या गोष्टी असतील तर इट्स ओके, तर उत्तम चारित्र्य आहे. पण चोरी करून, करप्शन करून अशा पद्धतीने काही गोष्टी जर कमवल्या तर तो माणूस समाजामध्ये चारित्र्यहीन म्हणून गणला जातो. चारित्र्यवान म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती जो आहे समाजामध्ये, त्यातनं जी काही संपत्ती निर्माण होते ती म्हणजे तो चारित्र्यवान व्यक्ती. त्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये हा गुण अत्यंत महत्वाचा आहे. चोरी करू नये, प्रामाणिकपणे अत्यंत उत्तम पद्धतीने आपली उपजीविका करणं आणि संपत्ती निर्माण करणं. त्याच पद्धतीने अगदी जन्माला आल्यापासून तर अंतापर्यंत तुमचा वेगवेगळ्या प्राणीमात्रांशी संपर्क येतो, मनुष्यांशी संपर्क येतो समाजामध्ये. तर एखाद्या वेळेस असं होतं की आपल्याकडनं चुकून एखाद्याचं मन पण दुखावलं जातं आणि मग खूप चिडले तर काही लोकांकडनं हिंसाही केली जाऊ शकते. त्यामुळे हिंसा करू नये हा अत्यंत महत्वाचा पाठ चारित्र्यामध्ये असला पाहिजे. हिंसा जर केली तर तो चारित्र्यहीन माणूस म्हणून गणला जातो. म्हणून मग हिंसा करू नये हा अत्यंत महत्वाचा चारित्र्यातला भाग आहे. व्यभिचार करू नये. आता व्यभिचारचा अर्थ असा असतो की समजा मूल जन्माला आल्यानंतर अगदी अंतापर्यंत मग प्रजोत्पादनासाठी मग तुमचा एका स्त्रीशी संबंध येतो, पुरुषाचा, स्त्रीचा पुरुषाशी संबंध येतो. शारीरिक संबंध एकाच व्यक्तीशी ठेवणं इट्स ओके, तो चारित्र्यवान व्यक्ती म्हणून गणला जातो. पण अनेक व्यक्तींशी म्हणजे अनेक स्त्रियांशी संबंध किंवा एखाद्या स्त्रीचे अनेक पुरुषांशी संबंध असतील तर तो व्यभिचारामध्ये गणला जातो. किंवा कधी कधी असं होतं एखाद्या पुरुषाने एखाद्या व्यक्तीने अनेक महिलांवर बळजबरी केलेली, अतिप्रसंग केलेले, त्यांचा विनयभंग केलेला आहे, तर तो सुद्धा व्यभिचारामध्ये गणला जातो. अशा व्यक्तीला चारित्र्यहीन म्हणून पाहिलं जातं समाजामध्ये आणि तो कुप्रसिद्ध म्हणून त्याच्याकडे सगळे लोक पाहतात. त्यामुळे व्यभिचार करू नये हा अत्यंत महत्वाचा भाग, हा आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग आपण बनवून घेतला पाहिजे. मग ते व्यक्तिमत्व समाजामध्ये चारित्र्यवान व्यक्तिमत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर नशा आणि व्यसन करू नये. आता होतं कसं की बऱ्याच वेळेस शालेय विद्यार्थी मित्रांबरोबर सिगारेट पितात चोरून, घरच्यांच्या चोरून, हळूहळू बियर प्यायला लागतात, हळूहळू दारू प्यायला लागतात. मग अशा पद्धतीने व्यसनामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन हे केल्यानंतर शरीरामध्ये त्याचे केमिकल ऍक्शन रिॲक्शन्स होतात. त्याचा मेंदूवर सुद्धा केमिकल ऍक्शन रिॲक्शन्स होतात आणि ते निगेटिव्ह असतात. म्हणजे समजा एखाद्या वेळेस असं होतं की एखाद्याने दारू प्यायली, व्यसन केलं, तर तो 7-8 तासानंतर तो नॉर्मल लेवलला येतोही. पण नॉर्मल लेवलला आल्यानंतर त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तो सगळा प्रसंग रेकॉर्ड झालेला असतो आणि भविष्यामध्ये तो उफाळून जर आला तर तो स्लीप होऊ शकतो आणि पुन्हा दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊ शकतो. त्यामुळे तो चारित्र्यहीन व्यक्ती म्हणून समाज त्याच्याकडे पाहतो. आणि जर आपल्याला चारित्र्यवान व्हायचं असेल उत्तम पद्धतीने तर नशा, व्यसन, सगळ्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं व्यसन आपण करता कामा नये, हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. या पद्धतीने हे जे पंचसूत्री जे आहे याला आपण पंचशील म्हणतो, हे आपल्या भारताने जगाला दिलेलं आहे. म्हणजे 2500 वर्षांपासून हे पंचशीलाचं आचरण जगातले जे जे लोक करतात ते चारित्र्यवान म्हणून आज समाज त्यांना ओळखतो.
खोटं बोलू नये, चोरी करू नये, हिंसा करू नये, व्यभिचार करू नये आणि नशापतन व्यसन सुद्धा करू नये. या पंचसूत्रीचं आचरण ज्यांनी ज्यांनी केलं, जे जे करतील ते चारित्र्यवान म्हणून समाज त्यांच्याकडे पाहिजे, त्यांना रिस्पेक्ट करेल, आदर करेल. आपल्या सर्वांना चारित्र्यवान होण्यासाठी, या पंचशिलाचं आचरण करण्यासाठी खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स जरूर लिहा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बी हॅपी अँड मेक अदर्स हॅपी.